नमस्कार. आपण सर्वजण मजेत आहात अशी मला खात्री आहे आणि सर्वांना मनापासून आस्थेने नमस्कार. माझा छोटा भाऊ इंद्रजीत मला म्हणाला की अक्का तू छान बोलते, स्वतःचं यूट्यूब चॅनल का नाही सुरू करत. तर माझ्या डोक्यात चालू होतं की मी कसं करू, काय प्रेझेंट करू. आणि मग 7-8 दिवसांपूर्वी या प्रवासाला सुरुवात झाली. साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी या प्रवासाला सुरुवात झाली आणि मी ध्यानधारणेच्या बाबतीमध्ये छान स्वतःचं मेडिटेशन चॅनल सुरू केलं. आपण सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद दिला, शुभेच्छा दिल्या, प्रोत्साहन दिलं, कीप इट अप म्हणालात आणि माझ्या खूप साऱ्या यूट्यूबर्स मित्रमैत्रिणींनी मला कॉल केला आणि मोलाचे सल्ले दिले, आधार केला आणि या सर्व बाबतीत मी तर भारावून गेले. आणि मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो हा जो सर्वसामान्य गैरसमज आहे तो खोटा आहे हे मला खात्री मिळाली याची. आणि मला खरंच खूप छान आणि बरं वाटतं. आणि जेव्हा पण कधी मला माझ्या माहेरातून कॉल येतो, तिकडच्या लोकांचं फोन येतो, मेसेज येतो आणि माझं कौतुक होतं, त्यावेळेला माझ्या मनात स्वतःच्या प्रती असणाऱ्या प्रेमाच्या आणि आदराच्या भावना सहस्त्रगुणित होतात. म्हणून मला खरंच मनापासून आभार. तर मला काल महाले ज्वेलर्समधून दादांचा फोन आलेला. दादांनी कौतुकाची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर दिली आणि बस हम तो सातवे आसमान पर चढ गए. मला खूप बरं वाटलं. लहानपणापासून मला क्रेज आहे की आपल्याला लक्झरियस लाईफ जगायला मिळालं पाहिजे. आपलं जीवन सहज, सुंदर, आनंदी आणि वैभवसंपन्न असायला पाहिजे आणि ही प्रत्येकाला क्रेज असते. म्हणून तर आपण मेहनत करत असतो, नवीन गोष्टी शिकत असतो, कौशल्य पूर्ण बनवत असतो स्वतःला. आणि आता आपण या ध्यानधारणेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वतःमध्ये ही कौशल्य पूर्णता आणण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणून सर्वांचे मनापासून अभिनंदन. तर लहानपणी जेव्हा कधी मी महाले ज्वेलर्समध्ये दादांच्या दुकानात गेलेली आहे, तेव्हा प्रत्येक वेळेला मला वैभवसंपन्नता, कौशल्यपूर्णता, पारदर्शकता आणि आस्था या गुणांचा मेळ दिसून आलेला आहे आणि त्यामुळेच विश्वसनीयता सहजतेने मला अनुभवायला मिळालेली आहे. तर माझ्यासाठी जेव्हा त्यांचा फोन येलं तर या भावना वृद्धिंगत होण्यासारखं असतं. मी पुन्हा एक पायरी कौशल्यपूर्णतेची, वैभवसंपन्नतेची चढलेली असते. तर प्रत्यक्ष जीवनामध्ये जरी आपण पुढे मागे असू, आपल्या ध्येयापासून लांब असू, पण हे जे अनुभव आपल्याला मिळतात, ही जी आपल्या माणसांची साथ आपल्याला मिळते, ती आपलं जीवन घडवत असते. त्यावेळेला आपल्याला ज्या भावना अनुभवायला येतात ते आपलं जीवन घडवत असतं आणि या भावनांची नोंद ठेवणं, या भावना जपून ठेवणं मला हे खूप जास्त आवडतं. आणि थँक्यू सो मच. आपण सर्व मला मनभरून मनापासून प्रेम करत आहात, स्वीकारत आहात. माझ्यासोबत तारेवरची कसरत आहे हे. स्वतःसाठी 10 मिनिटे बसायचं, श्वास आत घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा, वेळ काढायचा स्वतःसाठी, स्वतःसोबत जोडले जायचं आणि हे सर्व करत आहात. स्वतःला प्राधान्य देत आहात. याकरता मी सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि महाले दादा, थँक्यू सो मच. तुम्ही मला काल कॉल केलात आणि खरंच हम 7वें आसमान पर चढ गए ह्या भावना मी लाईफ टाईम जपून ठेवेल. थँक्यू सो मच.